नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने उघडीप दिली आहे। तरी देखील 15 जुलै रोजी मंगळवार रोजी कोणकोणत्या जिल्ह्यात व तालुक्यात पाऊस होणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। काही तुरळक जिल्ह्यांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस 15 जुलै रोजी म्हणजे मंगळवारी सुद्धा होणार आहे। तर ते कोणकोणते जिल्हे असणार आहे या व्हिडिओमध्ये सविस्तर बघणार आहोत। तुमच्या गावातील व तालुक्यातील हवामान अंदाज बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। शेतकरी मित्रांनो, गोंदिया, भंडारा, नागपूर या भागात सुद्धा 15 तारखेला जोरदार स्वरूपाचा पाऊस पुन्हा एकदा बघायला मिळेल। वारसावणी या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील। त्यानंतर घोटी या ठिकाणी सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल। त्यानंतर उमरेड या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस तर ढगाळ वातावरण राहील। त्यानंतर वर्धा, आर्वी या भागात सुद्धा ढगाळ वातावरण व हलका पाऊस पडू शकतो। शेतकरी मित्रांनो, त्यानंतर अमरावती, यवतमाळ, कारंजा या भागात सुद्धा हलका पाऊस व ढगाळ वातावरण राहील। त्यानंतर अचलपूर मध्ये सुद्धा ढगाळ वातावरण व तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडू शकतो। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, अकोट, अकोला, खामगाव या भागात सुद्धा ढगाळ वातावरण व तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, वाशिम, हिंगोली, पुसद, उमरखेड, नांदेड, वाघोला, परभणी, जिंतूर, लोणार या भागात आपल्याला ढगाळ वातावरण व हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस हा बघायला मिळेल। शेतकरी मित्रांनो, त्यानंतर बघितलं तर छत्रपती संभाजीनगर मध्ये काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा तर तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पडेल। यामध्ये सिल्लोड, जालना, पैठण, छत्रपती संभाजीनगर, श्रीरामपूर, वैजापूरचा समावेश आहे। शेतकरी मित्रांनो, त्यानंतर जळगाव, पारोळा, धुळे, चाळीसगाव या भागात ढगाळ वातावरण राहील। तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडेल। त्यानंतर मालेगाव, मनमाड या भागात सुद्धा हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील व ढगाळ वातावरण राहील। शेतकरी मित्रांनो, नंदुरबार, धुळे या भागात सुद्धा काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला 15 तारखेला मंगळवारी बघायला मिळेल। शेतकरी मित्रांनो, त्यानंतर बघायला गेलं तर नवापूर, आवा या ठिकाणी सुद्धा ढगाळ वातावरण राहणार आहे। शेतकरी मित्रांनो, त्यानंतर नाशिक, इगतपुरी, वाडा या भागात सुद्धा हलक्या पाऊस काही ठिकाणी पडेल तर काही ठिकाणी पावसाची उघडीप राहील। यामध्ये कल्याण, डोंबिवली, वाडा, पालघर, मुंबई, खोपोली, जुन्नर या भागात सुद्धा पावसाची उघडीप राहील। तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल। त्यानंतर कोकणामध्ये सुद्धा आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस हा बघायला मिळणार आहे। यामध्ये गोरेगाव, चिपळूण, रत्नागिरी, राजापूरचा भाग येतो। सावंतवाडीमध्ये थोडासा पावसाचा जोर जास्त राहण्याची शक्यता आहे। या ठिकाणी आपल्याला तुरळक ठिकाणी जोरदार देखील पाऊस पडू शकतो, मात्र सहसा पावसाची उघडीप राहील। त्यानंतर कोल्हापूर, कराड, विटा, वडूद या भागात सुद्धा पावसाची उघडीप राहणार आहे। तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडू शकतो। शेतकरी मित्रांनो, त्यानंतर पंढरपूर, सोलापूर या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला 15 तारखेला मंगळवारी देखील बघायला मिळू शकतो। काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील। त्यानंतर बार्शी, करमाळा, तुळजापूर, पेठ, लातूर, केज, परळी या भागात सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अनेक ठिकाणी राहील। काही ठिकाणी पावसाचा जोर हा वाढलेला राहील। यामध्ये बीडचा समावेश होतो। बीडमध्ये सुद्धा काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पडू शकतो। सहसा या ठिकाणी सुद्धा हलका पाऊस आपल्याला बघायला मिळेल। शेतकरी मित्रांनो, नांदेड, वाघोला, परभणी, जिंतूर, हिंगोली, उमरखेड, पुसद या भागात सुद्धा ढगाळ वातावरण व तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडू शकतो। सहसा पावसाची उघडीप राहील। शेतकरी मित्रांनो, त्यानंतर यवतमाळ, वणी, चंद्रपूर या भागात सुद्धा ढगाळ वातावरण व हलका पाऊस काही ठिकाणी राहणार आहे व पावसाची उघडीप राहील। शेतकरी मित्रांनो, तसं बघायला गेलं तर राज्यात सर्वत्र पावसाने उघडीप दिली आहे। असं जरी असलं तरी गोंदिया, नागपूर, भंडारा, धुळे, नंदुरबार या ठिकाणी आपल्याला जोरदार पाऊस 15 तारखेला मंगळवारी बघायला मिळेल। बाकी कोकणात हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील व मराठवाड्यात सुद्धा काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील। शेतकरी मित्रांनो, हे होते संपूर्ण राज्यातील हवामान अंदाज। तर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर खाली कमेंटमध्ये नक्की सांगा। शेतकरी मित्रांनो, अशाच प्रकारचे हवामान अंदाज सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर बघण्यासाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा। सकाळी आपला एक शॉर्ट व्हिडिओ येतो, तुम्हाला एका मिनिटात कळते की तुमच्या तालुक्यात व जिल्ह्यात, गावात आज पाऊस होणार आहे की नाही। तो पण व्हिडिओ सकाळी बघत चला। त्यासाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा, म्हणजे आपला जो नवीन व्हिडिओ येईल ते तुम्हाला लगेच समजेल। शेतकरी मित्रांनो, चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।